होती तुम्ही आम्हाला द्या मला बर द्या मी बोलले हो आणि आता का बोलू ह्या तोंडातून बेल माझ्या आवाज मारतो डॉक्टर ए डॉक्टर का अबे डॉक्टर हो काय अक्कल आहे का नाही व अहो तसं नाही म्हणायचं डॉक्टर साहेब जी डॉक्टर साहेब जी असं म्हणायचं महासाहेब नाही ओळखून कोणाचा साहेब महासाहेब नाही डॉक्टर ओ डॉक्टर साहेब ओ डॉक्टर डोंट क्राय नातीजोर आहो गव्हर्नमेंट हॉस्पिटल क्या आताच बसत्या कुणाला बरोबर आला तर तुम्ही बसच्यावरून योग्य केलं कोण पेशंट घेऊन आला ए माय बायको तुमची मिसेस आहे मीची नाही होय बायको होय बरं बायको तुमची काही प्रॉब्लेम आहे यांना उलट्या होते जमलं का यावर्षी आमचं काम जमलं देवाची लक्ष झाली संकटची 5 वर्ष झाले शिवरात्रीचा महिना आहे आमच्या घरी गणपती येऊन झाला गुड न्यूज आहे तर वा वा गुड न्यूज नाही गुड न्यूज आहे अहो आनंदाची बातमी म्हणाली आनंदाची बातमीच आहे ती डॉक्टरांना बाई तुम्हाला कधी उलट्या झाल्या होत्या आम्ही अजूनही चान्सच घेतलेला नाही चान्स तर घेऊन पाहणं कशी मजा आहे आता गप्प राहतंय का एक काम कर जा या जन्मात नाही घेतला तर घेतला पुढच्या जन्मात घेऊन पाहिजे मी डॉक्टरांना आवाज देते डॉक्टरांना आवाज देता मी नर्स आहे मी त्यांच्या हाताखाली काम करते तुम्ही त्याच्या खालता ते तुमच्या वरता आहे तुम्ही त्याच्या वरता नाही होऊ शकता बरोबर जाऊ शकते ना त्यांच्यापेक्षा मी मोठी डिग्री घेतली ना त्यांच्यावर जाऊ शकते का म्हणतात डोगरी तिथपर्यंत राहतो तुम्ही आमच्या कास्तकारी तसं ना कोणी खातं कोणी वरतं आम्ही दोघं एकामेकाच्या वरतं होतो बरोबर असू द्या मी आवाज देते त्यांना डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर सर बघा आपल्याकडे उलटीचं पेशंट आलेलं आहे आणि लेडीज आहेत त्या हो तुम्ही एक काम करा अगोदर चेअर घ्या का घ्या कोण पेशंट आहे डॉक्टर साहेब नमस्कार 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 कोण पेशंट आहे हे माय बायको होती अच्छा अच्छा बरं तुमची पत्नी आहे बरं एक काम करा काय प्रॉब्लेम काय त्यांना काय प्रॉब्लेम आहे गावाची खुशीची गोष्ट आहे म्हणजे आमच्या घरी गणपती पारणा आला मी समजलो नाही म्हणजे उलट्या होऊन उलट्या होऊन आल्या का बरं बरं काय हरकत नाही उलट्या होऊन आल्या ना त्यांना चेअरवर बसवा अगोदर चेअरवर बसवा त्यांना पेशंट कोण आहे मी जास्त कोणाची करू ठीक आहे पागल झाल्या का तुम्ही पागल झाल्या का हे बघा हा दवाखाना आहे भरपूर पेशंट आहेत माझ्या समोर लक्षात ठेवा करायचं चेक करून द्या तर माझी ठेवा पेशंट वापस घेऊन या तुमच्यावाला माझी तब्येत खराब आहे मला तपासते तुम्ही साईडला उभी राहा बरं 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 तू शांत राहा मला जास्त करू द्या गोड काही नाही करत शांत हो हो शांत डॉक्टर साहेब हातात काही नाही आहे हातात काही नाही आहे जे काय ते इकडे आहे हो शांत राहतो तुझ्या परिमा डोक्यामध्ये तर आपल्या पायाला बाम लावण्यात काही मजा आहे बापा कानात टाकून जाणार एवढा मोठा लंबा का लावते का अरे बापा बापरे देते मी हात नाही लावलं देते जाऊन
अच्छा ठीक आहे काय हरकत नाही. आता तुम्ही अडाणी आहे तर मला तुमच्या भाषेमध्ये समजून सांगायला लागेल का हे तुम्हाला असं वाटतंय का माझ्या पत्नीला काही दिवस वगैरे आहेत का असं वाटतं ना. तसं काही नाही आहे. तसं काही नाही. तुमच्या पत्नीला दिवस वगैरे काही आहेत नाही. त्यांना उलट्या होण्याचं कारण एकाच्या डायरिया झालेला आहे. काय झालं? डायरिया. तुम्हाला डायरिया नाही समजत. अरे बाबा तो एक रोग आहे. आपण गढूळ पाणी पिल्यानंतर तो रोग होतो. बासी अन्न खाल्यानंतर तो रोग होतो. त्याला डायरिया म्हणतात. त्यांनी उलट्या येतात. कुठे उलट्या येतात. मी तर नाल्यातलं पाणी पितो मला काही नाही होत. ते काय का शरीर राहते. तर ठीक आहे तुम्ही थांबा 2 मिनिट. मी मॅडमला सांगतो. मॅडम जी सर. तुम्ही एक काम करा. पेशंटला डायरिया झालेला आहे. त्यांना एक चोप्रोमायसिनचं इंजेक्शन लावा. 3 दिवसाच्या गोळ्या द्या. पाणी उकळून पिण्याकरता सांगा. परत 4थ्या दिवशी बोला. ठीक आहे. ओके सर. मी मला मेसेज आला. मी चाललो मीटिंगला. मीटिंगला चालले तुम्ही? मीटिंग आहे माझी. मीटिंगला चाललो. साहेब तुम्ही कुठे चालले? मीटिंग आहे माझी. मीटिंगले? हो रोजच मीटिंगला जाता? बाबा जेव्हा आम्हाला गव्हर्नमेंटच्या म्हणजे आमच्यापेक्षा अधिकाऱ्यांचा फोन येतो तेव्हा तर आम्हाला जावं लागतं. रोज? आता रोज फोन आला तर रोज जावं लागेल. रोज तुम्ही मीटिंग गेले बाहेर जाता. घरच्या मिटिंगा कोण करते? तो आमचा प्रॉब्लेम. आम्ही बघू काय करायचं. तुम्ही त्यात बोलायचं नाही. तुम्ही चुप राहा. तर ठीक आहे. येऊ मॅडम. रिपीट करून घेतो. हो लक्षात राहिलं तुमच्या? लक्षात का नावा? डॉक्टरांनी काही सांगितलं ते काही फक्त इंजेक्शन लावते. डॉक्टरांनी सांगितलं ना इंजेक्शन लावायला. काय फायदा नाही इंजेक्शन लावते. पोथर आहे का? तुम्हाला चांगली जाणकारी वाटते. जास्त घेतलेले दिसते इंजेक्शन. तुया घेत का चिपकाने उठते. अरे बापरे. अंदरून का पोकर आहे का ते? तुम्हाला लावायची आहे का? जास्तच बडबड भेटाय. किती वीक झाले त्या. किती विकनेस पण आलाय त्यांच्यात. किती कमजोर झाले म्हणाली. कमजोर? बरं ठीक आहे. तुम्ही इंजेक्शन लावा. घरी जातो घेप सर तिथे आतमध्ये नाही मी डॉक्टर आहात काय? बरं मी हे खाऊन बकरी मी नाही घे. एवढा इंजेक्शन घे तू. मला तिला काही नाही थांबवून तर मागवून घे. इंजेक्शन घे म्हणजे इंजेक्शन लावायचे की दुसरं एक पेशंट बघून नाही ही एक लावायची काय झालं? जनावरांना पागापागा तसे कोण राहिले? आता लक्षात ठेवा. बायकोची चांगली काळजी घेत घ्या. हे बघा तुम्हाला मी टॅबलेट देते. का? गोळ्या. गोळ्या जरासं समजत नाही तुम्हाला. शिकतीच नाही वाटतं. पेपरमिंटच्या गोळ्या नाही तापायचे त्या आजाराच्या. ही उपाशा पोटी द्यायची आणि ही जेवणानंतर रात्री झोपाच्या वेळेस ही गोळी द्यायची. झोपाच्या वेळेस? हो झोपाच्या वेळेस उपासल्या देता वा. हो मध्ये समजे नाही याकडची बरोबर लक्षात घ्या. हा ठीक आहे. हे उपाच्या पोटी हे जेव द्यावं. हे उपास बरं. आणि हो रोज उकळून पाणी द्यायचं. उकळून रोज पाणी द्यायचं द्यायला. उकळून म्हणजे गरम गरम चहा द्यावं आणि तिच्या हातला सल्ल्यामध्ये नाही करायचं. बाई ह्या गोळ्या झाल्या मा बायकोच्या. माझ्या घरी माझी बकरी खूप पोगडते. तिच्यासाठी त्याने एखादा काय माणसांचं हॉस्पिटल आहे. जनावरांचं समोर जनावरांचं हॉस्पिटल आहे. तिथून घेऊन घ्या गोळ्या. तुमच्यापाशी नाही नाही बरोबर. जरा निघा. आम्हाला दुसरं पेशंट पाहिजे आहे. नेक्स्ट पेशंट चरण शेंडे. ह्या गोळ्या ह्या गोळ्या आणि घरी जा. म्हटल्या होत्या मोठे करतो का झालं व कारभारी काऊन एवढे गोळ्या घ्यायला घरी जा. आपण झालं काय? ते काही नाही.
चाललो. कुठे चालली? काशीले. कशाला? संन्यास घेतो. चला मी पण येते. त्या बाबा बाया संन्यासी होते ते कधी? तुमची सेवा करीन मी. नाही मी नाही. आपण असे काऊन वागून राहिले तुम्ही? समजलो. त्या बाबा केली कमाई सगळी वाया गेली. कारभारी तुम्ही काय लहान आहात? अहो काही बायांना 20-20 वर्ष मुलं बाळ नाही होत, 20-20 वर्षानंतर होते. मग नशिबामध्ये आहे. ते नशिबामध्ये बळ असत होईल एक दिवस आपल्याला. आपलं कुठे झालं? होईल का होईल नाही तर का माझी हिंमत आहे तुम्हाला. हे जमतच काय ना हिंमत आहे म्हणाली दुसराच करून राहिली. तू हिंमत आहे ना तर मग ठीक आहे. मी काय घराच्या बाहेर जातो. त्या बाबा घरामध्ये सरपंचावर फुसफुस करून घरात नाही. विचार करत होती एवढे वर्ष झाले मला मुळे बाळ काढून नाही होत. कोणाला माहित हा असा फरक असेल म्हणून. फरक नाही ओपन तुला सांगू का? सांगता तुम्ही राहू द्या. तुम्ही श्रीखंडीचे चेले. डॉक्टर साहेब डॉक्टर आकांक्षा उमाकांत रेपाडे, डेंटिस्ट डॉक्टर उमाकांत रेपाडे MBBS, सरोदय हॉस्पिटल भंडारा तर्फे 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सदस्य होणार त्यांना माझा लाख धन्यवाद. चला माझी सोनू ड्युटीवर लागली, परंतु रविवारी बाबा मी येत जाईल. जर खुदाने खास्ता माझा रविवारला चक्कर नाही झाला, येणं नाही झालं तर मी तुमच्यासाठी पैसे पाठवल असं सांगून आज 1.5-2 महिने झाले पैसे पाठवले नाही. माझी सोनू आली पण नाही. काय गडबड असेल तर आपणच जाऊन बघितलं पाहिजे. पाहिलं तरी नाही समजा तिथे जायचं कुणीला आणि कोणालाही तिथे विचारी का सरकारी दवाखाना कुठं आहे. मी जाऊन पाहते आणि माझ्या सोनूला भेटतो की काय कारण न येण्याला. मी वाट बघून बघून थकून गेलो. चला गेलं पाहिजे. परंतु जवळ इथंच थांबावं. कोणी ना कोणी मनुष्य येईलच. मी त्यांना विचारून घेईन. बोर्ड वाचता येत नाही प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला बाबाजी. सरकारी दवाखाना हाच होय ना? हो सरकारी दवाखाना हाच होय.
इथे माझी मुलगी राहते. तुमची पोरगी? हो, नर्स आहे, नर्स. काय नाव आहे? तिचं नाव सोनू आहे. सोनू आहे? हा सोनू नाव. हो, तर इथं क्वार्टर दिसते. कोणचं होय काय होय मला वाचता येत नाही. सोनू डॉक्टर साहेब ना? डॉक्टर मॅडम. या हा पहिला क्वार्टर आहे ना? हा पहिला क्वार्टरच्या नंतर त्या सोनू मॅडमच आहे. ठीक आहे जा द्या. बिलकुल. तुम्ही बरं ठीक आहे, जा 2 नंबरच्या क्वार्टरवरून या. हो, धन्यवाद जी. हा, हेच म्हणाल. पहिलं काटर सोडून दुसऱ्या काटरचं तेच म्हणे सोनूचं काटर. पण तू दरवाजा लागला दिसते. आवाज देऊन पाहतो. असेल अंदर आतमध्ये काही काम धंदा लिखापडीचं काम करत असत. देऊन पाहतो. आवाज ऐकल्याच्या नंतर येईलच. बाई ग माझे सोनू बाई ग सोनू. ए बाई, सोनू करतोय. असे खराब कपडे घालून आला. एवढ्यानं आवाज दिला तरी बाहेर निघाले, खाली नाही. हो, बाबा तर ए सोनू. बाबा येत बघते त्यांना मी कशी सोडून नाही तर काटर नसेल हे म्हणून तर बाहेर येऊन नाही राहिलं कोणी. कोण? आली माझी सोनू. काऊन बाई पाहते अशी निर्गुण पारतो. काय झालं? मी तुझ्या वडील मला ओळखलं नाही तू? नाही ओळखली ना. ओळखली काही शरम आहे की नाही तुमच्या जीवाला? आहे की नाही शरम? काय होता घोडाला? काय उगाच घोडाला? हे काय घालणार? हे काय घालणार? होतेच नाही कपडे घालायला. माणसाचा काय पोज आहे एवढं ठाऊक आहे तुम्हाला? मी आता गव्हर्नमेंट सर्वंट आहे एवढं माहित आहे ना. माझी काय पोज आहे. काय म्हणतील माझ्या क्वार्टर जवळील लोक. एका भिकारण्याची पोरगी मी हे कधी सहन करणार आहे का म्हटलं? ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या खऱ्या आहे. परंतु आपण दोघंच वापरले का होईल तर कमी तिसरा व्यक्ती आहे नाही. परंतु अशी खालच्या शब्दात का बोलते बाई? काही विचार केला की नाही माझ्या कर्तृत्वाचा? कर्तृत्व एवढे शहापणाचे धडे शिकवू नका. कॉलेजमध्ये चांगली शिकवण्या लागली समजलं. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही आता माझ्या क्वार्टर पर्यंत आलात ते आलात. याच्यानंतर माझ्या क्वार्टर जवळ जरी फिरकला तर मी तुमची मुलगी आहे समजून जाईल. समजा. आणि हो, जाते वेळी पुन्हा एकदा सांगते, माझ्या क्वार्टर जवळील कोणत्या व्यक्तीने मी तुमची मुलगी आहे सांगितलं तर बघा काय बघताय. देवा, काय मला माझ्या कर्तृत्वाचं फळ मिळालं रे. अरे असं वाटतंय की जिवंत राहू की नाही राहू. जिवंत राहावं असं वाटत नाही. काहीतरी जहर प्रसाद करून आत्महत्या करून घ्यावं असं वाटते. अरे माझीच मुलगी मला ओळखत नाही. भिकारण्यासारखे आले असं वगैरे बोलते. परंतु नाही, मनाला धीर ठेवावा. चालत्या झाडाखालत बसतो, थोडा वेळ विचार करतो. कोणी येईल वाट शरीर पाणी मागेल, नंतर विचार करतो. अरे देवा. चला, माझी मीटिंग संपली आणि मी माझ्या काठावर आलो. गेटच्या समोर गाडी ठेवली. एक म्हातारा माझ्या गेटच्या समोर रडून राहिला. काय कारण असलं पाहिजे? होऊ शकते विचारायची तब्येत खराब असेल, काही पैशाची अडचण असेल किंवा भूक वगैरे लागली असेल. चला, आवाज म्हणून पाहतो. आपण मानव आहोत, आपलं कर्तव्य आपण डॉक्टर आहोत. आपल्या गेटच्या समोर आला विचारून पाहतो, आवाज देतो. अहो बाबाजी, हो काकाजी, इकडे या इकडे या. मी गेटच्या समोर गाडी ठेवली आणि मी बघापासून तुमच्याकडे पाहून राहिलो. तुम्ही माझ्या गेटच्या समोर रडून राहिला. हा माझा काटर आहे.
तब्येत बरोबर नाही का तुमची? आहे साहेब, तब्येत बरोबर आहे. बरोबर आहे. काय तुम्हाला अडचण आहे का कोणत्या गोष्टीची, पैशा पाण्याची? नाही, अडचण कशाचीच नाही. काय भूक वगैरे लागली का? नाही. तर मग रडण्याला कारण काय आहे? ते मी माझ्या गेटच्या समोर काठवरच्या कशाला रडवणार आहे तुम्ही? माझ्या मुलीनं मला धक्के मारून भिकारण्यासारखं रूप आहे असं बोलून मला धक्के मारून बाहेर काढून दिलं. तुमच्या मुलीनं? हो. म्हणजे मी समजलो नाही, म्हणजे कोण तुमची मुलगी? परंतु नाव नको सांगा कोणाजवळ, असं चक्क बजावून सांगितलं. कुणाजवळ सांगितलं नाव तर माझ्यावर वाईट नाही असं बोल. ठीक आहे, काय हरकत नाही, पण कोण तुमची मुलगी मला तर सांगा. माझी मुलगी ती सोनू, सोनू नाव आहे तिचं. सोनू? हो. अरे सोनू तर माझी पत्नी आहे. सोनू माझी पत्नी आहे. तुमची पत्नी आहे? हो. ते माझी मुलगी आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या मुलीने तुम्हाला धक्का मारून बाहेर काढलं? हो साहेब. काय हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन मला एवढं आलं की आत्महत्या करावं असं नाही, वाटतंय. कुठं मरायला जायचं नाही, काही करायचं नाही. तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे आहे. तुमच्या मुलींना हाकाला तर काय झाला काकाजी? तुमच्यासाठी मी शहरात जातो, सिटीत जातो, छानपैकी 2 ड्रेस घेऊन येतो, चांगले आंघोळ करा, पद्धतशीर आपल्या घरी राहून काही जाऊ द्या. तुमच्या पोरीला हाकलं मी आवडलं. काय झाला? कुणाशी इतके जोरात जोरात बोलताय? एका भिकाऱ्याची मी तुम्हाला आधीच स्पष्ट बतावून सांगितलं होतं, आपल्या क्वार्टरच्या भोवताली कोणत्या भिकाऱ्याला फिरू द्यायचं नाही म्हणून, आणि तुम्ही चक्क त्या भिकाऱ्याला दारात घेतलं. का असे वागला तुम्ही? का सोनू, तू खरं सांग, यांना ओळखच नाही का? मी असल्या भिकाऱ्यांना ओळखत आहे समजत? पक्का? मी ओळखत नाही. ओळखते किंवा नाही? नाही ओळखत. झटका नको मारू, झटका नको मारू. झटका मारायला तुम्ही जिंदगी घेईल का? घेतलंच का? बरं, ओळखत हरकत नाही. नाही. ठीक आहे, तू यांना ओळखत नाही ना? नाही. तुला माझ्या प्रेमाची शपथ, तू यांना ओळखतच किंवा नाही एकच सांग. काय म्हणाला एकदा बोला. तुला माझ्या प्रेमाची शपथ यांना ओळखतच किंवा नाही? त्या म्हाताऱ्याला. हो, तर प्रेमाची शपथ हो घातलीच अखेर. हो हो, तुम्ही प्रेमाची शपथ घातलीत ना, म्हणून खरं ते सांगते, हा भिकाऱ्याच्या अवतारात आलेला धरभादडी बापच आहे माझा. शाबास सोनवा, वा सोनवा. अगं स्वतःच्या वडिलाला भिकारी समजतेस. ज्या माणसानं काबाड कष्ट करून तुला शिकवलं, नोकरी लागली, आणि त्याला भिकारी समजते. ठीक आहे, आज तू स्वतःच्या वडिलाला ओळखच नाही. समजा कदाचित मी काटरवर नसताना माझ्या वडील जर असं अवस्थेत आले तर मग काय? माझे वडील जर आले तर ह्याच्यापेक्षा मोठा कांड घडवेल समजला. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा मोठा कांड घडवशील तू, कारण तुला ड्युटीचा गर्व, तुला नोकरीचा घमंड, पैशाचा घमंड. आता एक काम कर, ठीक आहे, हे तुझे वडील नाही ना, हे माझे वडील आहे. मी यांच्या बरोबर वेगळा काटर करून दुसऱ्या किऱ्याच्या काठावर राहील, पण मी तुझ्या सगळं राहू शकत नाही. कारण तुला ड्युटीचा गर्व आला, पैशाचा घमंड चालला. आजपासून तू माझी पत्नी नाही, मी तुझ्या पत्नी नाही. तुझ्या माझ्या रिश्ता खतम. काकाजी, आपण अलग रूम करू, अलग काटर करू, आपण दुसऱ्या काठावर राहायचं, हिच्या बरोबर राहायचं नाही. किती सहजपणे बोलले तुम्ही. मी वेगळी राहणार म्हणून. तू वेगळे राहा, मी वेगळा राहतो. मी यांच्या बरोबर राहतो, मी तुझ्या बरोबर राहू शकत नाही. मी माझं घर करून आम्ही माझ्या प्रेमाला तळाचं नाही. तुम्ही मला सांगायचं नाही, मी ऐकत नाही. ज्या अर्थी स्वतःच्या वडिलांना ओळखच नाही, तर मला काय? आज मी साधारण MBBS डॉक्टर आहो, उद्या कदाचित तुला जर MD भेटला तर तू मला सोडशील की नाही? कारण मला पैशाचा गर्व आला, ड्युटीचा घमंड आला. माझं ऐकून घ्या, मला सोडून नका जाऊ तुम्ही. नाही, आता मी राहते तुझ्या बरोबर. काकाजी, चला आपण आपल्या काठावर जाऊ. छोड़ के न जा पिया, छोड़ के न जा पिया, मैंने तुझको ये दिल दिया, मैंने तुझको ये दिल दिया. छोड़ के न जा पिया,
पोरगा म्हणे बाबा कुहीच्या PSC मध्ये याल. मी म्हटलं हो येईल तुला भेट घेण्याकरता. तर आलो बाबा. आणि आलो ना का पाहून राहिलो. माझा पोरगा डॉक्टर की नाही करून राहिला. डॉक्टर की नाही हा एका पोरीले मारून राहिला. जवान पोरीले तिच्या अंगावर धावून राहिला. तिची छेडखानी करून राहिला. अरे 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 डॉक्टर लोक कसे बिघडले रे बापा. हे धंदे करतात का. डॉक्टर पेशंटला सुधरवायचं सोडते आणि आई बहिणीची बेइज्जत करते. अरे 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 अशा डॉक्टर लोकांना माराव चुत्यानं डोळ्यानं माराव यायले. लाज शरम नाही कोणा बाईची. इज्जत नाही कोणाची यायली ओळखाली. हे राज हे राज. बाबूजी तुम्ही आले का जी. नालायका तू माणूस आहे का हैवान होईल तू. काय झालं बाबूजी. मी स्वप्नात या विचार नव्हता केला. महापोरगा डॉक्टर बनन आणि असे वाईट धंदे करण. का झाला काय बाबूजी. का झाला का तुला शरण नाही वाटत. काऊन विचारून राहिला बापाने. नालायका जवान पोरीले मारून राहिला. तुझ्या अंगावर धावून राहिला. तुझी बेइज्जत करून राहिला. हे शिकलास का डॉक्टर की मध्ये. बाबूजी तुला ओळखून आहेत का बे. आई बहिणी म्हणजे काय होते म्हणून. आजी हे जवान दुसरी पोरी कोणाची नाही आहे. कोणाची नाही हे म्हणजे दुसरी पोरी कोणी नाही आहे. हे माझी पत्नी आहे. का बोलते तू. हो बाबूजी आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केला. कोर्ट मॅरेज केला. हो बाबूजी. तुझा बाप मेला होता का. कोर्ट मॅरेज केला आणि तुझा बाप मेला होता का रे. अबे मूर्ख व्हा. एवढं मोठं शिक्षण शिकता माय बापाच्या भरोशावर आणि त्या माय बापाने एक शब्द नाही विचारला. अरे अरे काय माय बाप तुमचं वाईट करते का रे. तुमचं लग्न मोडते का रे. अरे कमी तो थोडीशी इच्छा राहते का आपल्या पोराचं लग्न पाहिजे. आपल्या पोरीचं लग्न पाहिजे. पण ते तुम्ही माय बापाला विसरून जाता. ठीक आहे मला एवढं सांग त्या पोरीला मारण्याचं कारण का. हा असं विचारा बाबूजी. मी हिला का मारत आहे बाबूजी. तो म्हातारा बघा. हा कोण आहे. हिचे वडील आहेत बाबूजी. अरे हिचे वडील. हा इकडे रडून गाऊन राहिला. सांगतो ना बाबूजी. आता त्याला बिचारायला पोरीची आठवण आली असेल तर कामावरून सरळ तो आपल्या पोरीच्या भेटीला आला. आता हिचा काय काम होता. कसे असो आपला वडील आहे. त्याने बिचारायला जेवण घेते आतमध्ये घेते आगळपाली करते. जेवण आता काय देऊ देते जे आहे ते घरी. बरोबर ते तर केलंच नाही. पण त्या बिचारायला मारू मारू घराच्या बाहेर काढलं तिनं. काऊन मारलं. तू अशा भिकाऱ्याच्या अवस्थेत काऊन आला. आज आता मी ड्युटीवर लागलो. माझा 50-60 हजार रुपये पगार आहे. माझी बेइज्जत होईल. तर माझ्या घरी राहू नको म्हणून विचारेल. धक्के देऊ दे बाबाजी बाहेर काढले. अरे बापरे स्वतःच्या बापाले. स्वतःच्या बापाले. आता सांगा बाबूजी ज्या माणसाने जन्म दिला स्वतःच्या वडिलांना ओळखत नाही. समजा तुम्ही कदाचित जर आल्या ते तुम्हाला ओळखेल का बाबूजी. 2 धक्के जास्त 3 महावर देईल का नाही. म्हणून से नाही हे अशी बायको मला पाहिजे. मार नको. नको मारू का. नाही ठीक आहे नाही बापुरे. हे पोरगी आपल्या कामाची नाही. नाही बाबूजी. आणि हिले आपल्या घरी ठेवायचं नाही. नाही बाबूजी. मी तुला दुसरी बायको करून दे. बाबूजी हे भुरी आहे ना मला काळी मागून द्या. हे चांगली आहे मला लंगडी मागून द्या. पण हे माझ्या घरी पाहिजे. तुला कशी जशी भेटल तशी मागून देईन. आज तू डॉक्टर आहेस. हो बाबूजी. तुझ्यापेक्षा जर जास्त पगारवाला ते कधी डॉक्टर भेटला हे त्याच्या संग उठून पडलं बाबूजी. आणि तुले पहिले जैल टाकून मारलं. मारायला कोण हे पाहिजे नाही बाबूजी. तिचा विश्वास राहिला नाही. हो बाबूजी. हो तिच्या बापाशी बोलू दे. बोला बाबूजी बोला. बाबाजी इकडे या. तुमची पोरगी आहे नाही. हो जी महापुराण सगळं सांगितलं की तुम्हाला धक्के मारू मारू घराच्या बाहेर काढलं. आणि काढलं काऊन का तुमचे गंदे कपडे होते. तुम्ही अशा अवतारामध्ये आल्या म्हणून तिला मोठी शरम वाटली त्या गोष्टीची. आणि म्हणून तिनं तुम्हाला भिकारी म्हटलं. आणि भिकारी म्हणून तुम्हाला घराच्या बाहेर काढलं. हो सांगा मला हे सांगा ज्या पोरीला तुम्ही लायण्याचं मोठं केलं पैसे लावले
आज ती नोकरी लागली तिला तुमच्या भरोशावर आणि पैशाच्या गर्वानं नोकरीच्या गर्वानं स्वतःच्या बापाने विसरली. सांगा हे अशी औलाद कोण्या कामाची नाही, कोण्या कामाची? कोण्याच कामाची नाही. अशा औलादीच्या घरी कधी जायचं नाही, गिलासभर पाणी प्यायचं नाही आणि तिच्या हातचं जेवणही करायचं नाही. दादा भीक मागतली चालत, भीक मागायला शरम नाहीये हे लक्षात ठेवा. ज्याचं कोणी नाही आहे, ज्याच्यानं जमलं नाही, कामधंदा जमत नाही, तो भीक तर मागणारच आहे. पण अशा औलादीच्या घरी जाऊन यायच्या लाता खाऊ नका आणि यायच्या घरी राहू नका. समजलं? समजलं. बरं तुम्ही थांबा, बाजूला उभ्या सोना इकडे राज. काय म्हणलं मी मारायचं नाही, वाईट काम करू नको, काय ते हातामध्ये येशील. काय सोनो तुला बाप आहे का नाही आहे? आहे. कुठं आहे तो बाप? कुठं आहे तो बाप? कुठं आहे? मला दाखव ना तुमची. अरे बोलून का नाही राहिली? कोपऱ्यात आहे. कोपऱ्यात आहे? तो तर भिकारी आहे. तो बाप कोटचा? बाबासाहेब मी तर म्हटलं तो बाप कार मोटर वाला असेल, बिल्डिंग वाला असेल, तो भिकारी आहे. भिकाऱ्या बाप म्हणून राहिली. ओरी त्या बापानं काय केलं ना काय नाही केलं, तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं, हाडाच्या काड्या केल्या. ज्या बापाच्या भरोश्यावर शिकली, नोकरी लागली, पैसेवाली झाली, त्या बापाने भिकारी म्हणून धक्के मारून काढलं असतं ना. बाई कोण्या दिवशी हे गट मायावरी तू मली धक्के 2-4 जास्तचे मारशील आणि मली हकलशील, मला तुला भरोसा नाहीये. बरं माहिती गोष्ट सोड, मी म्हातारा माणूस सोड, पण महापोराले तू जहर टाकून मारशील अज्ञा उद्या. नाही 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 करणार मी. का नाही करशील? का नाही करशील? आज MBBS झालेला डॉक्टर असून त्याची ओळख नाही करशील तू. तुले जर जास्त पगारवाला मोठा डॉक्टर भेटला तर तू त्याच्या संग उठून पडशील. नाही नाही मी राहूशिवाय नाही राहू शकत. हो तू राहू शकत नाही, पण मी तुले राहू देत नाही ना. मी कुठं राहू देतो तुले? नका बोलू तुम्ही. मी नाही जगू शकत राजशिवाय. काहून बापा? मी राजवर खूप प्रेम करते. हो अरे बाप रे, तू राजवर प्रेम केलंस, खूप प्रेम केलं, आणि तुझ्या बापानं तुझ्यावर प्रेम नाही केलं का? तुझ्या बापानं काय केलं लहानपणापासून आतापर्यंत? त्याची शरम नाही तुले? तू लवकर निघ आमच्या घरून. नाही मला जायला नका सांगू. मी नाही जगू शकत राजशिवाय. महापौराला मी ठेवूच देणार नाही तुले. मी महापौर महामनातला आहे, लक्षात ठेव. मी म्हणीन तसं होईल. मी ते संस्कार दिले महापौराले, तुला सारखे नाही दिले. काय करशील? मी नाही जगू शकत. मला जायला नका सांगू इथून. मला जायला नका सांगू. राज थांबून जा. खरंच तुला राहायचं आहे महापुराजवळ? मला राहायचं आहे. आम्हाला तोडाताडी करायची नाहीये तुमची वाली, पण मी म्हणीन त्या पद्धतीने राहा लागल. मी वागेन तशी. मी म्हणीन तसं वागशील का? मी म्हणाल तशीच वागेन. वागशील ना? वागेन पक्क. आता ऐकून घे, तुझ्या बापानं असा कोणता गुन्हा केला? फक्त गंदे कपडे घालून आला बिचारा कामावरून, एवढाच गुन्हा? याले गुन्हा नाही म्हटल्या जात. 2 कपडे घेऊन देतीस आपल्या बापाले, चांगलं जेव खालतीस, चांगली आंघोळ करायला पाणी देतीस, किती आनंद झालास. कोणाच्या दरवाजात जाईल आहे का कोणी? नाही. त्या म्हाताऱ्याला कोणी आहे का? तो कुठं भीक मागत नाही. हो ज्या उद्देशानं तुला लायण्याचं मोठं केलं, एवढं मोठं, अरे पोरग पोचते माय बापाले तर पोरगी पोचू शकते. तू एवढा विश्वास केला, त्यानं तुझ्यावर सांग आता कुठं जाऊन मराव त्या म्हाताऱ्यानं? आता
मी सांगतो तेवढं ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुझी आई मरण पावली, तू किती वर्षाची होती? कदाचित 2 वर्षाची होती. म्हणजे तुझी आई कशी होती, का होती हे तुला माहीतच नाही. तेव्हा तुला शिशीला दूध कोण पाजलं? बाबांनी पाजलं. हा, तुझी आंघोळ कोण केली? बाबांनी केली. तुला कपडे कोण घालून दिले? बाबांनी घालून. आणि तुला एवढं मोठं शिक्षण कोण शिकवलं? बाबांनी शिकवलं. अरे अरे, एका पोरीच्या भरोशावर त्यानं तरुण पण गारलं, स्वतःच्या शरीराला मारून टाकलं आणि तुला लहाण्याची मोठी केली. काय केलं सोनू? काय केलं? हे पाप तुझ्या डोक्यावर बसलं. तू पापाच्या कथेतून करशील ना, हे पाप तू जन्मात नाही खडवू शकेल. लक्षात ठेव. ऐक, मी का म्हणतो ऐकून घे. कोणी नाही सांगणार, मी सांगतो तुला. बैमान झालीस तू, गर्वात आलीस तू आणि विसरून गेली त्या जन्मदात्याला. आता त्या रागावर तुझा बाप घरी जाईल, तुझ्या घरी तर येणार नाही. मी सांगितलं त्या रागात पोरीच्या घरी दरवाजात जायचं नाही आणि तिच्या हातचं पाणी प्यायचं नाही. आता घरी जाईल आणि एवढ्या मोठ्या गोट्यावर डोकं आपतं आणि डोकं आपटू आपटू मरून जाईल. काय साठी जाईल? काय साठी जाईल? त्याने मरणं जरुरी आहे.
गावामध्ये खूप लखोपती करोडपती लोक आहेत. पोत्यानं नोटा आहे लोकांच्या घरी. सगळं काही दुकानामध्ये मिळते, बाजारात मिळते, पण माय बाप हे कुठंच मिळत नाही. एका मेल्याच्या बाद मायबाप नाही मिळत आणि मायबापाचं प्रेमही मिळत नाही. म्हणून या कलियुगामध्ये खरे देव असन तर जन्म देणारे मायबाप. अरे मायबापच नसतं राहिलं तर एवढी दुनिया तयार झाली असती का? लोकांना काही जन्म मिळाला असता का कोणाला? म्हणजे मायबाप म्हणजे कोण? हेच भगवान आहे, हेच खरे भगवान आहे. बाकीच्या देवाला शेंदूर लावून का फायदा? म्हणून माणसाच्या प्रत्येक माणसाच्या मनात 4 गोष्टी पाहिजे: दया, प्रेम, सत्य आणि अहिंसा. दया, प्रेम, सत्य आणि अहिंसा ह्या 4 गोष्टी जर तुम्ही आपल्या जवळ कधी ठेवल्या इमानदारीनं तर तुमचं काही बिघडणार नाही. लक्षात ठेवशील? काय तुम्ही का म्हणतो? माझा आयुष्य तर सुखाचे राहायचे. आमचे दिवस संपले, आमचे दिवस संपले सोनू. आम्ही तर मरणार राज नाही होते. म्हणून याच्या बाद असे वाईट काम कधी करायचं नाही. दया, प्रेम, सत्य, अहिंसा. अगं दया, प्रेम, सत्य, अहिंसा आणि केल्याशिवाय घडत नाही. माफी मागतो? मला नाही, आपल्या वडिलाला माफी माग. आपल्या वडिलाला माफी माग आणि आपल्या वडिलाला मरतपर्यंत दुःख नको देऊ. सोनू, तेव्हा तुमच्यासारख्या शिकलेल्या मुलीनं असं करावं. अडाणी पोरी काय करतील बिचाऱ्या? अरे तुम्ही लोकांना शिकवलं पाहिजे, समाजाला शिकवलं पाहिजे. काही बापाची सेवा करा, त्रास नका द्या. तुम्ही शिकवलं पाहिजे. आपल्या बापाला माफी माग पाहिजे. बाबा, 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 मी माफी मागते. चुकले, मला सोनू, याच्यानंतर अशी चूक व्हायला पाहिजे नको. कारण तू चूक केली, लोकांच्या निदर्शनात आली तर बाकीचे अडाणी ज्या पोरी आहे ह्या कशा पद्धतीनं वागतील आणि या बुढ्या म्हाताऱ्यानं कोणाच्या दरवाजामध्ये जावं हा प्रश्न पडतो. आधारस्तंभ तू माझी मुलगी होती मुलाप्रमाणे आणि एवढे कष्ट केले तुझ्यासाठी. ठीक आहे, आम्ही आई वडील माफ करासाठीच राहतो. बाबा, माझी चूक मला कळली ना? याच्यानंतर अशी वागशील? ठीक आहे, माफ केलं तुला. बाबा, मी स्वयंपाक बघते. हा, ठीक आहे. आता बघा, किती केलं तर लेकर आहे, बरोबर आहे जी. आणि आपल्या म्हाताऱ्याच्या समोरच्या वडानी आहे. हा, किती शिकले असत, त्या शिक्षणाले महत्व नाही. अनुभवाने मागे आहे. अनुभवाने मागे. बरोबर. आता त्याने चूक केली. हा, आणि माझ्या मुलानं आणि तुमच्या मुलीनं लग्नही केलं. हा, चालतं ना. केलं तर आपल्याला कोणता फरक पडून राहिला? माझा मुलगा कोण झाला तुमचा? माझा जावाई झाला जी. आणि मी कोण झालो तुमचा? तुम्ही माझे इवाई झाले. मी तुमचा इवाई इवाई नाही का? हा. माझा मुलगा तुमचा
हा. घेऊ थोडी थोडी दवाई. ठीक आहे तर तुमचं म्हणणं टाकत नाही चाला. मग काय आता? हो जी हो चाला माफ करून द्या. माफ केलं जी.